सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, नमस्कार. नमस्कार सर. सह्याद्री शिक्षण संवाद, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे मी आजच्या या व्याख्यानमालेला सर्वांचं स्वागत करतो. आजची ही आपली 31वी व्याख्यान पुष्प आहे. आजपर्यंत आपण अनेक सन्माननीय कुलगुरू, महाराष्ट्र राज्यातले, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर महाराष्ट्रातील जी मंडळी काम करतात, अशी काही मंडळी, कुलगुरू, त्यानंतर काही तज्ञ, शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू अशांना या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी वेगवेगळे विषय या प्लॅटफॉर्मवर मांडलेत आणि राज्यभरात ते विषय आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचवलेले आहे. आजच्या या सत्राला आपल्याला अतिशय महाराष्ट्राचं आपलं असं उत्तुंग व्यक्तिमत्व जे आहे, डॉक्टर सदानंद मोरे सर आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. माननीय संचालक डॉक्टर देवळानकर सरांनी काल सरांशी संपर्क करून आज हे आमच्या या प्लॅटफॉर्मवर यावं असा आग्रह धरल्याने आणि सर आम्हाला उपलब्ध झाले, त्याबद्दल मी शासनातर्फे, उच्च शिक्षण संचालनातर्फे मी आपला आभार मानतो सर. ही व्याख्यानमाला जे 31वं पुष्प आहे. दर शुक्रवारी आम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना या प्लॅटफॉर्मवर आणतो आणि त्यांच्याकडून अनेक असे विषय आपण या प्लॅटफॉर्मवर मांडणी करतो, जे आपल्या राज्यभरातल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. आपला जो श्रोतागण आहे तो मुख्यतः शिक्षण क्षेत्रातले दिग्गज मंडळी म्हणता येतील. त्याच्यामध्ये कुलगुरू येतात, प्रकुलगुरू आहेत, कुलसचिव आहेत, महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत, अध्यापक वर्ग आहे, पालक आहेत, शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत. तर हा अत्यंत प्रचंड मोठा असा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होतो आणि गेल्या 30 व्याख्यान पुष्पांपासून आपण बघतोय की ही संख्या ग्रुपने पण अटेंड करतात आणि इंडिव्हिज्युअली पण अटेंड करतात. ही संख्या आमचा मॅक्झिमम जो रेकॉर्ड आहे तो हजारांच्या पुढे चा आहे. ह्या सेशनला आपण ऑनलाईन पण घेत असतो. म्हणजे आता आपण जे सेशन सुरू केलंय ते युट्यूबला पण ऑनलाईन केलेलं आहे. याची रेकॉर्डिंग आम्ही आमच्या DHEच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतो दुसऱ्या दिवशी, जेणेकरून जे या व्याख्यानाला ऐकू शकले नाहीत ते पुन्हा युट्यूबच्या माध्यमातून ही व्याख्यान ऐकतात. तर मोरे सरांचं मी या व्याख्यानमालेच्या शासनातर्फे, संचालनातर्फे स्वागत करतो. अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. सर्वांना म्हणजे सरांचा परिचय आता मी काय करायचा, अख्ख्या महाराष्ट्राला आणि साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आदरणीय वाटावं असं हे नाव आहे. मोरे सर 2015 सालच्या आपल्या घुमाणीतल्या 28व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष होते. प्रचंड विपुल अशी ग्रंथसंपदा आहे, त्यांचं लेखन आहे. लेखन आणि संपादनाच्या क्षेत्रातही सरांचं अतिशय मोलाचं काम आहे. तसंच पुरस्कारांची यादी ही अतिशय मोठी आहे मोरे सरांची. म्हणजे मी ते नावं सगळ्या पुरस्कारांची वगैरे घ्यायला लागलं तर कदाचित आपला वेळ कमी पडेल. अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. अजून एक गोष्ट मी याच्यात आवर्जून उल्लेख करतो. आजच्या प्रत्येक आमच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला आम्ही एक अध्यक्ष म्हणून त्याच याचं व्यक्तिमत्व आम्ही या प्लॅटफॉर्मवर आणत असतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला मराठी भाषा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सर आपल्याला लाभलेले आहेत. सरही आपल्याला जॉईन झालेले आहेत. मी सरांचंही शासनाच्या वतीने, संचालनाच्या वतीने स्वागत करतो. आवलगावकर सर, आपलं स्वागत आहे. आणि आपली वेळ न दवडता आजचा जो विषय आहे, मोरे सरांनी पंढरपूरची वारी या विषयावर आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. तर मी फारसा वेळ न घालवता आणि सर्व जे काही आज श्रोतृगण आहेत सगळ्यांचं मी स्वागत करतो. सर, आजच्या याला काही कुलगुरू, प्रकुलगुरू, आमचे सर्व सहसंचालक, विभागीय सहसंचालक, महाराष्ट्रातले प्राचार्य मंडळी, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, तसेच जे या क्षेत्राशी संबंधित आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत पण हा लिंक किंवा हे फ्लायर पोहोचवत असतो.
अशी सर्व मंडळी जॉईन होते. तर मी आपल्याला विनंती करतो सर, की आपण आपला पंढरपूरची वारी या विषयावर आपण मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू सर. मोरे सर. तर आपल्याला धन्यवाद. डॉक्टर अविनाश आवरगावकर अध्यक्ष महाराज यांना अभिवादन. आणि हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री आपले दादासाहेब आणि अर्थात देवळंकर साहेब यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो त्यासाठी. तर आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे, पंढरीची वारी. आणि खरं तर अजून ते वातावरण टिकून आहे. म्हणजे पंढरीची वारी यथासांग या अर्थाने झालेली आहे या वर्षीची, की लोक पंढरपूरला पोहोचले, एकादशीच्या दिवशी तिथे होते, पौर्णिमेपर्यंत राहिले, त्यांचे नित्यनैमित्तिक कार्यक्रम त्यांनी तिथे केले आणि ते आता परतीच्या वाटेवरती आहेत आपापल्या गावी येण्यासाठी. तर हे वातावरण आपलं अजून, त्याला इंग्रजीमध्ये लुमिंग म्हणतो आपण, ते तसं या ठिकाणी आहे. आणि म्हणून याच वेळेला आपण या वारी संबंधी काही चर्चा करायचं ठरवलं. याबद्दल या शिक्षण खात्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि मला त्यासाठी बोलावलं त्याहीबद्दल आभार मानतो. असो, तर विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण आता पंढरीची वारी या विषयावरती पहिलं जर कुणी व्याख्यान दिलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिलं. आणि त्याला आता 125 वर्ष होऊन गेले. 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी न्यायमूर्ती रानडे हे तेव्हा पुण्यामध्ये होते. आणि पुण्यात त्यांनी जे स्थापन केलेला प्रार्थना समाज त्या काळामध्ये त्यांनी खूप जोम धरला होता. आणि आपल्याला कल्पना आहे की प्रार्थना समाज याचं दुसरं नाव म्हणजे नवभागवत धर्म. ते स्वतःला भागवत धर्माचाच नवा आविष्कार मानायचे. आणि विशेषतः तुकाराम महाराजांना त्याने आपलं फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असं म्हणता येईल इंग्रजीमध्ये, फ्रेजच आहे ना, असं मानलं होतं. आणि त्यामुळं ते नेहमी तुकोबांच्या संदर्भात बोलायचे, लिहायचे, तुकोबांच्या अभंगांची चर्चा करायचे वगैरे वगैरे. तर ही गोष्ट प्रार्थना समाजाच्या संदर्भात आपल्याला मुद्दाम सांगायला पाहिजे. रानड्यांच्या बरोबर तोलामोलाचे असे पण लोक होते, जसं डॉक्टर भांडारकर, प्रसिद्ध इंडोलॉजिस्ट, संस्कृत तज्ज्ञ, इतिहास तज्ज्ञ वगैरे वगैरे, असे डॉक्टर भांडारकर आणि असे अनेक त्या काळातले दिग्गज लोक पण ते म्हणजे उच्च शिक्षित, की ज्यांची कीर्ती प्रदेशामध्ये सुद्धा त्या काळात पसरलेली असायची. म्हणजे उदाहरणार्थ शंकर पांडुरंग पंडित यांचा जर आपण विचार केला तर ते केवढे मोठे होते. ते वेदार्थ यज्ञ नावाचं नियतकालिक चालवायचे, ज्याच्यामध्ये वेदांचा अर्थ त्याची चर्चा केली जायची. आणि त्याचे ग्राहक किंवा त्याचे वर्गणीदार, सबस्क्रायबर हे सगळे जगभर असायचे. त्यांनी अथर्ववेद छापला, संशोधित आवृत्ती अथर्ववेदाची. म्हणजे मॅक्स मुल्लरने जसा ऋग्वेद छापला त्याप्रमाणे शंकर पांडुरंग पंडितांनी अथर्ववेद छापला. ते बडोदा संस्थानला, त्या संस्थांचे दिवाण वगैरे होते काही काळ. तर सांगायचा मुद्दा असा की असे थोर लोक सगळे या ठिकाणी प्रार्थना समाजामध्ये, आणि त्याच्यामध्ये नंतर विठ्ठलरामजी शिंदे आले वगैरे. तर अशा लोकांचा तो समाज होता आणि त्याचे अध्वर्यू म्हणता येतील असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर रानड्यांनी पहिल्यांदा या पंढरीच्या वारीबद्दल आणि पंढरीच्या वारीमध्ये समाविष्ट असलेल्या दिंड्यांच्या बद्दल, फडकऱ्यांच्या बद्दल व्याख्यान पुणे प्रार्थना समाजामध्ये दिलं. तेच म्हणतो की त्याला आता 125 वर्ष होऊन गेली. आणि जरी त्यांच्यावर तुकोबांचा वगैरे प्रभाव होता, तरी प्रत्यक्ष त्यांनी हा सोहळा पाहिलेला नव्हता, तो योग नव्हता आला. तर तो त्यांना योग आला. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर, ज्याला म्हणतो आपण, लक्ष्मी रोडवरती आहे, तिथून त्या पालख्या पुढे जातात ज्ञानोबांच्या आणि तुकोबांच्या, त्या पाहिल्या आणि व्याख्यान दिलं. आणि नंतर ते व्याख्यान सुबोध पत्रिकेत छापून आलं. आणि नंतर न्यायमूर्ती रानडे यांची धर्मपर लेख आणि व्याख्यानं हे जे पुस्तक आहे संपादित केलं गेलेलं, त्याची अगदी आत्ताची आवृत्ती म्हणजे मला वाटतं वाईचे प्राज्ञ पाठशाळेने काढलेली आहे. तर ते उपलब्ध सुद्धा आहे व्याख्यान ग्रंथ रूपानं, लेख रूपाने, ग्रंथ रूपात वगैरे वगैरे वगैरे. तर ते त्यांनी का
आणि कशासाठी दिलं आणि काय सांगितलं हा महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यांनी प्रार्थना समाज, आमचं काम आहे प्रार्थना समाजाचं, की हा जो धर्म आहे त्याला आधुनिक स्वरूपात मांडायचं, असं न्यायमूर्ती रानडे वगैरे म्हणतात. आणि हे जे मंडळी आहेत, वारकरी मंडळी, वारीत चालणारे, म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, की त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या दिंड्या होत्या जाणाऱ्या, कुठल्या कुठल्या गावातनं येत आलेल्या होत्या, कोणते कोणते महत्वाचे वारकऱ्यांचे पुढारी फडकरी होते, हे नावानिशी त्यांनी दिलेलं आहे. आणि इतकंच नाही तर ते त्या लोकांना भेटले, त्यांच्या तंबूत, त्यांच्या पालावरती वगैरे जाऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, कारण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय हा इथल्या धार्मिक जीवनाचा मुख्य प्रवाह आहे, असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती असायचं काही कारण नाही. तर तो समजून घ्यायचा असा एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा रानड्यांच्या मध्ये होता, ऐतिहासिकही होता. कारण याच दरम्यान रानडे मराठ्यांच्या इतिहासावरती काम करत होते. त्यांचा तो ग्रंथ इंग्रजी मधला द राईज ऑफ मराठा पॉवर हा प्रसिद्ध होत होता. तर असे मोठे रानडे, आणि त्यांनी ते सगळं मांडलं. म्हणून म्हटलं की 125 वर्ष होऊन गेली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आपण जरी पाहिलं तरी ही जी वारी आहे पंढरीची, आणि अर्थात बेसिकली त्यावेळेला न्यायमूर्तींचे दृश्य पाहिलं, ते गावोगावावरून, म्हणजे विशेषतः पुण्यात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून आणि तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून अशा पुणे मुक्कामी यायच्या. तर त्या त्यांना पाहायला मिळाल्या. त्यांच्यात सामील झालेले लोक त्यांना पाहायला मिळाले, दिंड्या पाहायला मिळाल्या. आणि त्यांनी अजून महाराष्ट्रातनं कुठल्या कुठल्या पालख्या येतात वगैरे, आणखीन कुठल्या कुठल्या महत्वाच्या दिंड्या आहेत, यांची सुद्धा नावं आपल्या त्या व्याख्यानात किंवा लेखात समाविष्ट केली. एवढं आपल्याला सांगायला हरकत नसावी. तर न्यायमूर्तींनी हेही सांगितले की आम्ही आत्ताचे जे आधुनिक लोक आहोत त्यांना सुद्धा घेण्यासारख्या काही गोष्टी या वारकऱ्यांच्याकडनं आहेत. त्यांच्याबद्दलही न्यायमूर्तींनी उहापोह केलेला आहे. पण ते एक अस्सल साधन आहे. मी याचा उल्लेख सुरुवातीलाच का केला, की 19व्या शतकामध्ये पंढरीची वारी कशा प्रकारे चालली होती याची जर आपण साधनं, म्हणजे ऐतिहासिक साधनं मिळवायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हा रानड्यांच्या त्या व्याख्यानाचा, लेखाचा लागतो. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाबद्दल लिहिलेले आहे. त्याच्यात समकालीन नेत्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांचं काय पद्धतीने ते वागतात, काय करतात, त्यांचं काय तत्वज्ञान आहे, हे सुद्धा लोकहितवादीने दिलेले आहे. त्याच्यामुळे हे दोन लेख मला अत्यंत महत्वाचे वाटतात. सुरुवातीला त्याचा उल्लेख करतो आणि मग पुढे जातो. आता ही जी वारी आहे, पंढरीची वारी आपण जिला म्हणतो, तिची उत्क्रांती कशी झाली ऐतिहासिक काळामध्ये, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर आता आपण शीर्षकामध्ये एक शब्द आला, तो म्हणजे पंढरी, म्हणजे पंढरपूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं जे गाव आहे, जे नगर आहे असं म्हणूयात, त्या ठिकाणचं जे दैवत आहे, त्या दैवताच्या उपासनेचा वारी हा एक महत्वाचा मार्ग आहे किंवा पद्धत आहे. वारी ही उपासना पद्धती आहे. म्हणजे या शीर्षकामध्ये दोन गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या? अप्रत्यक्षपणे देवतेचा उल्लेख झाला. गावाबरोबर पंढरीला जायचं, कोणासाठी जायचं, कोणाला भेटायला, कोणाला पाहायला, तर विठ्ठलाला पाहिलं. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे दैवत, म्हणजे श्री विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट वारी ही काय? वारी ही त्या विठ्ठल देवतेची विशिष्ट अशी उपासना पद्धती आहे. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे या ठिकाणी, की कुठलाही धर्मपंथ महत्वाचा, त्याला जर धर्मपंथ किंवा धर्म म्हणून प्रतिष्ठा हवी असेल, एक दर्जा हवा असेल, जसं आपण अलीकडच्या काळात म्हटलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तर अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय काय आवश्यक आहे याची आपण चर्चा करत होतो. तसं धर्मपंथ म्हणून, स्वतंत्र धर्मपंथ अशी जर तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे असेल, तर काय काय लागतं, कुठले कुठले घटक लागतात, तर त्याच्यामध्ये पहिला घटक म्हणजे अर्थातच दैवत. तर या वारकरी संप्रदायाचे दैवत हे विठ्ठल दैवत आहे. आणि दुसरा घटक की त्या दैवताची विशिष्ट अशी उपासना पद्धती, म्हणजे ती त्याचीच अशी एक युनिक, ज्याला म्हणतो आपण एकमेव, की ज्या उपासना पद्धतीमुळे त्याला बाजूला, त्या संप्रदायाला, धर्मपंथाला बाजूला करता येईल, म्हणजे इतरांच्या पासून वेगळे पण दाखवता येईल, त्याची व्याख्या करता येईल. असे दोन घटक मी तुम्हाला सांगितले. कोणते दोन घटक आहेत त्या ठिकाणी आणखीन एक सांगणार आहे, पण तो मी नंतर सांगतो. तर पहिला घटक म्हणजे देवता. तर या वारकरी संप्रदायाची देवता कोण? तर श्री विठ्ठल. विठ्ठल कुठे आहे, म्हणजे भेटायला जातात लोक कुठे, वारी कोणाची, कुठल्या क्षेत्राची, तर पंढरपूर क्षेत्राची. मग आता पंढरीमध्ये विठ्ठल केव्हा आला, कधी आला, कुणी आणला, काय स्वरूप आहे त्या देवतेचं, याची आपल्याला माहिती मिळवली पाहिजे.
आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की विठ्ठल दैवत नावाचं जे आपण दैवत मानतो ते तुम्हाला वेदांमध्ये सापडणार नाही, पुराणांमध्ये सापडणार नाही. पण याचा अर्थ त्याचा परंपरेशी संबंध नाही असा होत नाही. संबंध कसा आहे की विठ्ठल म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून श्रीकृष्णाचंच मूर्तीरूप आहे. आणि पंढरपूरमध्ये ते कसं आलं, कुणामुळं आलं, कशासाठी आलं, याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की द्वारकेवरून कृष्ण पंढरीला आला. आणि कोणामुळं आला, कोणासाठी आला, तर तो आला पुंडलिकासाठी. पुंडलिक मुनी असं त्यांचं वारकरी संप्रदायात त्यांना पुंडलिक मुनी असं म्हणतात. पुंडलिक हे त्यांचा तिथे आश्रम होता, निवासस्थान होतं. आणि ते आपल्या आईवडिलांची सेवा करायचे. जसं पूर्वीच्या काळी आपल्याला कल्पना की श्रावण बाळ होता, तो त्याच्या आईवडिलांची सेवा करायचा वगैरे वगैरे. त्याप्रमाणे पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असत. आणि त्या त्या सेवेचं स्वरूप पाहून त्यावेळेचा जो अवतार म्हणजे द्वारकेमध्ये कृष्ण भगवान आपण मानतो, तर कृष्ण त्याला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी पंढरपूरच्या त्याच्या आश्रमापर्यंत आले. आणि आल्यावरती त्याच्या समोर उभे ठाकले. तर ठाकल्यानंतर पुंडलिकांनी पाहिलं की स्वतः श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत. तर काय करायचं आता, तर ते म्हणाले की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि तोपर्यंत तू इथे उभा राहा. म्हणून पलीकडे एक अशी वीट होती, ती वीट त्यांनी पुढे सरकवली आणि त्याच्यावरती त्या कृष्णाला उभं केलं. आणि सांगितलं की माझी ही सेवा पूर्ण होईपर्यंत तू असाच थांब. असं म्हटल्यानंतर कृष्ण जो व्यक्ती रूपाने तिथे आला होता, तो मूर्ती रूपाने तिथे उभा राहिला. आणि त्याला तिथपासून विटेवरती उभा राहिलेला म्हणून विठ्ठल असं नाव पडलं. तर ही विठ्ठल देवता. आणि मग या विठ्ठल देवतेची उपासना, आणि ही कृष्णाचंच अवतरण आहे ते. आणि मग वारी नावाची जी गोष्ट आहे, आता पूजा अर्चा या गोष्टी सगळ्याच देवतांना सामान्य असतात, म्हणजे साधारण असतात. पण इथे याची वेगळी उपासना पद्धती कोणती, तर कृष्णाची कोणी वारी करत नव्हतं, विठ्ठलाची ती वारी आहे. आणि ती कुणी सुरू केली हा मुद्दा आहे. तर पुंडलिकाने सुरू केली असं काही म्हणण्यासारखा पुरावा नाही. आणि नंतरच्या काळात सुद्धा ती केव्हा सुरू झाली हे नक्की सांगता येत नाही. म्हणजे कुठल्या व्यक्तीने सुरू केली का, की ती आपोआप समूहाने सुरू झाली, आपल्याला काही सांगायला मार्ग नाही. अशी ऐतिहासिक प्रमाणांची चिकित्सा केली तर असं म्हणू शकतो आपण. पण म्हणजे ती पुंडलिकाच्या नंतर सुरू झाली हे नक्की आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, ज्यांच्या अभंगामध्ये त्या वारीचा उल्लेख असतो, त्यांच्या अगोदर झालेली आहे सुरू. तर मधल्या काळात म्हणजे नेमकी कधी, पण अर्थात तोपर्यंत विठ्ठल देवतेची लोकप्रियता वगैरे वाढलेली होती. आणि हे आपण नक्की सांगू शकतो त्या देवतेचा, तिथं तिला भेटायला येणाऱ्या म्हणजे वारीसाठी येणाऱ्या दिंड्यांचा वगैरे उल्लेख महानुभाव संप्रदायाच्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला सापडतो. म्हणजे ज्ञानेश्वर नामदेवांच्या अगोदरपासून ही उपासना पद्धती वगैरे, हे दैवत तिथे आहे, हे क्षेत्र प्रसिद्ध आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग आता अशा अवस्थेमध्ये दैवत आहे आणि उपासना पद्धती आहे, तरी सुद्धा मी असं म्हणालो की धर्मासाठी या दोन गोष्टी लागतातच, घटक लागतात. पण त्यांनी ते परिपूर्ण होत नाही. त्याला धर्म म्हणून दर्जा मिळण्यासाठी आणखी एक गोष्ट लागते, आणखी एक घटक लागतो. आणि तो घटक तेव्हा नव्हता. म्हणजे पुंडलिकाने ज्या वेळेला कृष्णाला विठ्ठल रूपाने इथे उभं केलं तेव्हाही नव्हता. वारकऱ्यांनी वारी सुरू केली तेव्हाही नव्हता. कोणता तो घटक, तर त्या घटकाचं नाव त्या धर्मसंप्रदायाचा स्वतःचा असा एक प्रमाण आणि पवित्र ग्रंथ असला पाहिजे. आणि आता इथे सांगतो तुम्हाला की हा ग्रंथ वारकरी संप्रदायाला द्यायचं काम, आणि ज्यामुळे त्याला एक प्रतिष्ठा मिळाली, स्वायत्तता मिळाली धर्मपंथ म्हणून, ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी ज्ञानदेव रचेला पाया म्हणतो, पण त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ ज्ञानदेवांनी तो स्थापन केला का पंथ, तर नाही. त्याला एक संप्रदायाचं स्वरूप ज्ञानेश्वरांना मिळालं आणि तिथून ज्ञानेश्वरांच्या मुळे मिळालं आणि तिथून पुढे खरा इतिहास सुरू झाला. म्हणजे त्याच्या अगोदरचा जो इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा, त्याला आपण प्री हिस्ट्री म्हणू शकतो. आणि खरा इतिहास मग कधी सुरू झाला, म्हणजे इतिहास खरा आणि खोटा अशातला मुद्दा नाही. इतिहास पूर्व काळात त्याला प्री हिस्ट्री म्हणतो आपण, तो अगोदरचा. आणि ग्रंथ दिल्यानंतर हा नंतरचा इतिहास आपण जो आपल्या पुढे असतो, तो 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीच्या लिखाणानंतर सुरू झाला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे काय केलं, तर भगवद्गीतेवरती ते भाष्य आहे मराठीमधलं. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी जरी लिहिली ज्ञानेश्वरी, तरी ती वारकऱ्यांनी आपला प्रमाण पवित्र ग्रंथ म्हणून स्वीकारली. ती का स्वीकारली, असं काय कुणी फतवा वगैरे काढला होता का, इथून पुढे तुम्हाला हे मानावं लागेल, असं अजिबात नाही.
ही आपोआप घडलेली प्रक्रिया. आणि कशी आपोआप घडली एक लक्षात घ्या. एक तर वारकरी संप्रदायाला ग्रंथाची आवश्यकता होती. मग ग्रंथ जो असतो त्याचा त्या देवतेशी कुठेतरी संबंध असला पाहिजे ना. तर तो संबंध कसा आहे की ज्या श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, त्या श्रीकृष्णाचं मूर्तिरूप अवतरण म्हणजे विठ्ठल आहे. त्यामुळे श्रीकृष्णाला लागणारी सगळी विशेषणं, त्याचं सगळं चरित्र आपोआप विठ्ठलाला लागू होतं. मग भगवद्गीता हा जर विठ्ठलाचा म्हणजे कृष्णाचा ग्रंथ असेल, म्हणजे कृष्णाने केलेला उपदेश असेल, तर तो आपोआप विठ्ठलाचा आणि पर्यायाने विठ्ठलाच्या संप्रदायाचा ग्रंथ ठरतो. हे इतकं सहजपणे घडलं. त्यामुळे वारकऱ्यांना काही अडचण आली नाही वारकरी संप्रदायाला. उलट त्यांनी तो आनंदाने स्वीकारला. कारण त्याच्यामुळे आता त्यांना भरभक्कम असा पाया मिळणार होता, म्हणजे मिळालाच खरं तर. आणि एक स्वतंत्र धर्मपंथ अशी प्रतिष्ठा, असा दर्जा प्राप्त होणार होता. तो त्यांना त्या ज्ञानेश्वरीमुळे झाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे सर्व समकालीन आणि उत्तरकालीन संत थेट निळोबा यांच्यापर्यंत सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांची मनापासून प्रशंसा केलेली आहे. त्यांचे उपकार वारंवार व्यक्त केलेले आहेत. हे मला या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगावंसं वाटतं. तर अशा पद्धतीने मग 13व्या शतकापासून त्याला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं. आणि ही जी वारी म्हणतो आपण, त्या वारीचं वैशिष्ट्य काय आता? वारी ही एक स्वतंत्र उपासना पद्धती आहे विठ्ठलाची. आणि ती सामूहिक उपासना पद्धती आहे. अनेक देवतांचे जे काही उपासक असतात ते आपापल्या पातळीवरती, आपापल्या स्तरावर, वैयक्तिक स्तरावरती उपासना करतात. वारकऱ्यांचं वैशिष्ट्य काय आहे की सामूहिक उपासना. विठ्ठलाला जायचं ते समूहाने जायचं. कीर्तन हा सुद्धा सामुदायिक आविष्कार आहे. भजन हा सुद्धा सामूहिक आविष्कार आहे. म्हणजे एकटा माणूस हातात विना घेऊन भजन करू शकतो, काही नसलं वाद्य तरी टाळ्या वाजून भजन करू शकतो. त्याला काही बंदी थोडीच आहे. पण मुख्य वैशिष्ट्य काय संप्रदायाचं की हे सगळे भक्तीचे आविष्कार जे आहेत ना ते सामूहिक. त्यामुळे सामूहिकता हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. हा व्यक्तिवादी संप्रदाय नव्हता. हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे वारी जी करायची म्हणजे विठ्ठलाला भेटायला जायचं. विशिष्ट वारीचा अर्थ वारंवार एक गोष्ट परत परत करणं, त्याला आपण वारी म्हणतो. तर ही वारी म्हणजे आपापल्या ठिकाणावरून त्या त्या गावातले लोक, लक्षात घ्या, जातात पंढरपूरला. विशिष्ट वेळी जातात. म्हणजे ते कधी मुख्यत्वे आषाढ महिन्यामध्ये, आषाढ शुद्ध एकादशी. मग आणखीन काही वाऱ्या आहेत. त्या कार्तिकीमध्ये दुसरी एक महत्वाची वारी मानली जाते. त्या तपशिलात मी जात नाही अजून. काही काही वारकरी दर महिन्याला तिथे जाणार आहेत एकादशीला. पण मुख्य या ठिकाणी आपण कशाचा विचार करतोय? आषाढी वारीचा विचार करतोय. तर ही जी आषाढ महिन्यातली वारी आहे ती मग त्या त्या वेळेला ते ते लोक त्या त्या गावातले तिथे निघतात आणि समूहाने निघतात. त्या समूहाला दिंडी म्हटलं जातं. मग दिंडीचं वैशिष्ट्य काय? तर समूह असतो पण नुसता समूह नाही तो. तो समूह जाताना गात जातो, नाचत जातो. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया. गात जागा, गात जागा. गाणं आणि नाचणं आणि खेळ खेळणं, अशा प्रकारे या वारीचं स्वरूप असतं. आणि या दिंडीमधले लोक तिथे जातात, त्याच्यामध्ये महिलाही असतात. आणि ते अशा पद्धतीने या प्रकारची उपासना करत करत टप्प्याटप्प्याने पंढरपूरला पोहोचतात. तर ही सामूहिक उपासना किंवा उपासनेमधली सामूहिकता हे वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ते तुमच्या असं काय लक्षात येईल की हे कधी नेमका हे वारी सुरू कधी होती? त्याचा संबंध कुठेतरी महाराष्ट्राच्या जीवनाशी आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाशी आहे. म्हणजे अशा पद्धतीने की हा संप्रदाय मुख्यत्वे करून शेतकऱ्यांचा संप्रदाय होता. आणि त्या काळात शेती हे आपलं मुख्य उत्पादन होतं. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं, जगण्याच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तरी सुद्धा. तर हा ही जी वेळ आहे म्हणजे जेव्हा वारकरी आपापल्या गावातून निघतात दिंडीतून, दिंडीमधून, तेव्हा नुकताच पाऊस पडलेला असतो. म्हणजे पाऊस जर वेळेवरती पडणार असेल त्या दरम्यान, आणि सामान्यपणे नेहमीची येतो मग पावसाळा. आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला मागे पुढे झालेलं दिसतं, पण तो एक नेहमीचा प्रकारे असा आपण गृहीत धरतो. तर पाऊस पडलेला असतो. पावसाच्या अगोदर जी काही कामं करायची असतात शेतकऱ्यांनी, नांगरट वगैरे ती त्यांनी केलेली असते. मग पाऊस पडल्यानंतर वापसा होतो, म्हणजे थोडी जमीन कोरडी होते आणि शेतकरी तिथे पेरतात, लक्षात घ्या. त्यामुळं अन्न म्हणजे पेरल्यानंतर धान्य पीक पेरल्यानंतर पंढरीला जाऊन परत येईपर्यंत त्याला शेतीचं काहीही काम नसतं. आणि आल्यानंतर पहिल्या खुरपणीला साधारणपणे ती पिकं आलेली असतात. हा शेतीच्या वेळापत्रकाशी मेळ असलेला
आपोआपच पंथ निर्माण झाला, कारण तो शेतकऱ्यांचा धर्मपंथ होता हे मी आणि शेतकऱ्यांच्या संबंधित जे लोक काम करतात त्यांचा पंथ आला. मग गावातले जे जे कोणी 12 बलुतेदारांच्या पैकी थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत त्याही लोकांना वारीमध्ये जावंसं वाटायचं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये सामील असायचे. तर अशा पद्धतीने हे लोक जायचे. म्हणजे हा एका अर्थाने सृजनाचा उत्सव आहे हे आपण म्हणू शकतो. पेरलेलं आहे शेतीमध्ये आणि ते उगवणार आहे, हे सृजन आहे सृष्टीच्या माध्यमातून झालेलं. आणि ते आणि त्याचा संबंध कुठेतरी माणसाच्या जगण्याशी आहे, नव्या पिढीच्या सृजनाशी आहे, आपोआपच तो होतो. म्हणून हा एकूणच मानवी जीवनाचं हे सेलिब्रेशन आहे, हा उत्सव आहे. अशा दृष्टिकोनातून आपण वारीकडे पाहिलं पाहिजे. म्हणून लोक तिथे जाताना गात नाचत, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने, अशा पद्धतीने एक उत्सव साजरा करीत ही मंडळी पंढरपूरला जातात. आणि तिथे गेल्यानंतर तो जो त्यांचा देव आहे त्याच्या पुढे आपल्याला मानवाचा जन्म दिला यासाठी कृतज्ञता व्यक्त करतात. भजनातनं, कीर्तनातनं, प्रदक्षिणा घालून वगैरे 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 आपला जो पूज्यता भाव आहे त्याच्याविषयी तो व्यक्त करतात. हा त्याच्यातला आणखीन एक मुद्दा मला आपल्या पुढे ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने ही वारी होते. तिचा संबंध असा या सगळ्या गोष्टीशी असतो. म्हणजे एक जीवनाचं तत्वज्ञान, माणसाचं जगणं हे एक सेलिब्रेशन करण्याची, उत्सव करण्याची गोष्ट आहे. हे वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी आणि नंतरच्या काळात विशेषतः अमृतानुभव या ग्रंथातून माणूस आणि सृष्टी, म्हणजे सृष्टीचं स्वरूप काय, ईश्वर सत्तेचा आणि सृष्टीचा काय संबंध आहे, माणसाचा आणि त्या सत्तेचा आणि सृष्टीचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी केला. नंतरच्या संतांनी त्याच्यामध्ये भर टाकली हे आपल्याला म्हणता येतं. आणि त्याचं हे प्रत्यक्षीकरण या सगळ्या त्यांच्या विचारांचं, त्यांच्या तत्वज्ञानाचं हे आपल्याला त्या वारीमध्ये दिसतं. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण जेव्हा पुढचे टप्पे बघतो या सगळ्या याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय की ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत नामदेव महाराज होते. आणि नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य काय की ज्या दिंड्या गावगावरून पंढरपूरला यायच्या त्या दिंड्यांचं एकत्रीकरण करून दिंड्यांच्या पेक्षा अधिक एक व्यापक संघटनात्मक संस्थात्मक उभारणी त्यांनी केली. आणि त्याला म्हणतात फड. तर वारकऱ्यांचे फड असतात आणि एका फडावरती अनेक दिंड्या असतात. आणि फडाचं मुख्य ठिकाणी पंढरपूर असतं. आणि दिंड्या त्यांच्या 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 गावी असतात. त्या गावातून इथे येतात पंढरपूरला आणि त्या फडामध्ये सामील होतात. फडाशी संलग्न नसणाऱ्या सुद्धा दिंड्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्या आणि आजही त्या पुष्कळ आहेत. हे तुम्हाला जाता जाता एक वस्तुनिष्ठ माहिती म्हणून सांगतो. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या लेखनानंतर त्यांनी समाधी घेतल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिलजी आला आणि इस्लामचं आक्रमण झालं. आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांनी त्या रामदेवराव यादवाचं जे राज्य होतं यादवांचं ते नष्ट केलं. दक्षिणेत गेले, तिथे होयसाळ वगैरे लोक होते, सत्ता होत्या, त्याही नष्ट केल्या आणि दक्षिण भारतात त्यांचं एक राज्य स्थापन झालं. म्हणजे पूर्णपणे एक राजकीय बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पण या सगळ्या परकीय सत्तेच्या मध्ये सुद्धा वारकऱ्यांनी वारी थांबवली नाही. किंवा वारकऱ्यांच्या मध्ये नेते ज्यांना आपण संत म्हणतो वारकरी नेत्यांना ते पुढे येण्याची प्रक्रिया देखील थांबली नाही. सुरुवातीच्या काळात तो एक मोठा धक्का होता आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती, महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक घडीवरती कसा झाला याचं चित्र मानव संप्रदायाच्या ग्रंथांमधून तुम्हाला मिळेल. पण तो विषयांतर होईल म्हणून मी तो विषय आता इथं सांगत नाही. पण अशा एका परिस्थितीमध्ये सुद्धा, अराजकाच्या परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत, धर्मावरती सुद्धा संकट आलेल्या परिस्थितीमध्ये हा धर्म, ही भाषा मुख्य म्हणजे, कारण हे सगळे मुख्य प्रवाहातले साहित्यिक आहेत, त्या काळातले कवी आहेत, ते वारकरी संप्रदायाचे, त्यांना कल्पना आहे. तर असो, तर मुद्दा आपला साहित्याचा नव्हता, हा निश्चितपणे वारीचा मुद्दा आहे. तर ही वारी पुढच्या काळात अशी चालू राहिली. मधल्या काळात निर्माण झालेले मुख्य संत म्हणजे अर्थातच संत भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचे आजोबा, पणजोबा. आणि नंतर स्वतः एकनाथ महाराज यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन, विशेषतः म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला, नामदेव महाराजांनी विस्तार केला इमारतीचा, मंदिराचा, असं संत बहिणाबाई म्हटलेले आहेत. आणि पुढे त्या सांगतात की एकनाथ जनार्दन खांब दिला भागवत. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पाया घातला, नामदेवरायांनी अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार करून त्या इमारतीचा विस्तार केला, थेट पंजाबापर्यंत गेले, तसं त्या इमारतीला एक खांब देण्याचं काम महत्वाचं हे एकनाथ महाराजांनी केलं. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, असं
संत बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. आणि हे अतिशय योग्य होतं, कारण हा जो पंथ आहे तो पंथ मुळातला कृष्णाचा पंथ आहे. कृष्णाचाच रूप म्हणजे विठ्ठल आहे. गीताजेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, असं तुकाराम महाराजांनी विठ्ठलाबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे कृष्ण आणि विठ्ठल यांचं ऐक्य सर्वमान्य आहे. परंतु एक गोष्ट आपण विसरतो, की जसं कृष्णाने आपल्याच आयुष्यामध्ये अर्जुनाला उपदेश केला आणि तो गीता नावाने महाभारतात प्रविष्ट झाला, भगवद्गीता नावाने, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने त्याच अवतारात अर्जुनाला जसा एक उपदेश केला तसा उद्धवाला उपदेश केला. उद्धव हा त्याचा चुलत भाऊ, अर्जुन हा त्याचा आतेभाऊ. तर उद्धवाला उपदेश केला, की जो उपदेश भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे 2 उपदेश आहेत ना श्रीकृष्णाचे. त्यामुळं जोपर्यंत दुसऱ्या उपदेशावर सुद्धा भाष्य दिलं जात नाही मराठीतून, त्याचा अर्थ सांगितला जात नाही, तोपर्यंत हे परिपूर्ण झालं सगळं संप्रदायाचं चित्र, म्हणजे विशेषतः प्रमाणांचं चित्र. गीता भागवत करीती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर तोपर्यंत हे कसं पूर्ण होईल, म्हणून एकनाथ महाराजांनी भागवतावर भाष्य केलंय 11व्या स्कंदावरती. म्हणून जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, आणि पुढचा टप्पा तुका झाल्याचे कळस, भजन करा सावकाश. आणि त्या मंदिर पूर्ण झालं, तुकोबांनी कळस चढवला आणि त्या कळसावरती ध्वजा फडकवायचं काम तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई यांनी केलं. निरूपण केले ओझा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. हा प्रवास आहे सगळा. या सगळ्या प्रवासामध्ये वारी ही चालू राहिली आहे. आणि त्या वारीचं वर्णन जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेवरायांच्या, समकालीन इतर संतांच्या, म्हणजे चोखोबा असतील, सावतामाळी असतील, नरहरी सोनार असतील, या सगळ्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं आहे श्री विठ्ठलाचं आणि पंढरीचं आणि वारीचं. हे आपल्याला दिसेल. एकनाथ महाराजांनी केलं, भानुदास महाराजांनी केलं, तुकाराम महाराजांनी केलं. हे सगळे पंढरीची वारी करणारे लोक होते. आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये त्यांचे चरित्रकार महिपतींनी दिलेले आहे, की तुकाराम महाराजांचा स्वतःचा फड होता आणि त्याच्यामध्ये 1400 वारकरी होते साधारणपणे. आणि ते सगळे आषाढी वारीला तुकोबांच्या बरोबर जायचे. तर हे सगळं तोपर्यंत चालू होतं. तुकाराम महाराजांच्या पश्चात काय पुढे काही गोष्टी घडल्या. शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालं दरम्यानच्या काळात, हे आपल्याला माहिती आहे. पुढे शिवाजी महाराजांनी खूप झगडावं लागलं. 2-3 सत्तांशी ते झगडले वगैरे वगैरे, ते माहितीये. मग स्वराज्याची स्थापना झाली आणि 74 साली, 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला. 1680 मध्ये त्यांनी देहत्याग केला. आणि त्याच्यानंतर औरंगजेब स्वतः हे मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी आला. परंतु मराठ्यांचं राज्य नष्ट झालं नाही. इतर जी 2 राज्य होती, इस्लामचीच राज्य होती ती, गोवळकोंडा आणि विजापूर, ते त्यांना नष्ट करण्यात औरंगजेब यशस्वी झाला. परंतु मराठ्यांचं स्वराज्य मात्र नष्ट होऊ शकलं नाही. याचं कारण ही मधल्या काळातले 400 वर्ष जवळजवळ इथल्या वारकरी संप्रदायानं इथल्या लोकांच्या मध्ये एक धर्मभावना जागृत ठेवली होती. आणि दुसरे जे कोणी धर्म असतील, वेगवेगळ्या प्रकारचे विचार सांगणारे, त्यांच्या तोडीस तोड आपण आहोत आणि आपला निश्चितपणे समाज धारणेसाठी उपयोग आहे, हे प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवलं होतं. त्यामुळं त्याला उतरती कळा कधीच लागली नाही. प्रतिकूल वातावरणात सुद्धा तो वर्धिष्णूच राहिला. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः त्याला मी तुम्हाला सांगितलं, तेव्हा संभाजी महाराज राज्य करत होते. तर या काळात देहू देवस्थानची धुरा ही तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांच्याकडे आली. आणि नारायण महाराज हे कल्पक होते, प्रतिभा संपन्न होते. आणि आणखीन सध्या अशा प्रकारच्या काय म्हणतात त्याला, एक जुटीची आवश्यकता आहे समाजाची धारणा अधिक दृढ व्हावी यासाठी. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी या वारीच्या परंपरेला एक महत्वाची जोड दिली. आणि ती जोड म्हणजे पालखीची जोड दिली. तोपर्यंत वारीमध्ये वारकरी दिंडीने जायचे तिथपर्यंत, टाळ पखवाज विणा ही सगळी त्यांचा वाद्य सगळा सरंजाम असायचा. परंतु त्यात पालख्या नव्हत्या. तर यांच्या लक्षात काय आलं नारायण महाराजांच्या, की अरे आपण जातोय ते संतांच्या गावावरून जातोय पंढरपूरला, आणि संतांचं नाव घेत जातो, त्यांचे अभंग म्हणत जातो. म्हणजे ते आपल्या बरोबरच असतात खरं तर, समकालीनच असतात त्या अर्थाने. पण ह्या गोष्टीला एक सिंबॉलिक असं काहीतरी दृश्य रूप दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या आणि पालखीत ठेवल्या. पुढे आळंदीला गेले, आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतल्या आणि पालखीत ठेवल्या. आणि ही दोन संतांची संयुक्त पालखी पुढे पुढे मार्गस्थ झाली.
ही वारीला पालख्यांची जोड किंवा पालखीची जोड सुरुवातीला, मग त्या एका पालखीच्या दोन पालख्या, पुढच्या काळातली गोष्ट आहे, ब्रिटिश काळातली तशा झाल्या. तर हे श्रेय नारायण महाराजांचं आहे. आणि त्याच काळामध्ये मग वारकऱ्यांच्या मध्ये ज्ञानबा तुकाराम हे भजन रूढ झालं. अगोदर म्हणजे तुकाराम महाराजांच्या आधी अशा प्रकारचं भजन असायचं काहीच कारण होतं. रामकृष्ण हरी भजन होतं. कदाचित ज्ञानेश्वर महाराजांचं एकटेच असू शकेल, आणखीनही काही संत असतील माहित नाही, म्हणजे प्रमाण नाही आपल्याला. पण आता मात्र ज्ञानबा तुकाराम भजन रूढ झालं. आणि आता आपण संतांना आपल्या खांद्यावरती घेऊन पालखीत, आणि पालखीत बसणं हे त्या काळात सगळ्यात मोठं मानाचं चिन्ह मानलं जायचं. एखाद्याच्या बद्दल तर जास्तीत जास्त आपण सन्मान कसा द्यायचा असतो, व्यक्त करायचा असतो, तर त्याला पालखी पदस्थ करायचं. अशा प्रकारची ती व्यवस्था होती त्या काळातली. आणि त्यामुळे आता ज्ञानोबा तुकोबांच्या, म्हणजे त्यामुळे वारकरी संप्रदाय सुद्धा अधिक दृढ झाला. हे पक्क झालं की ज्ञानदेव रचेला पाया, तुका झाल्याचं कळतं. याच्यावरती एक प्रकारचा शिक्कामोर्तब त्या विशिष्ट प्रकारच्या नाममंत्रामुळे झालं. आणि त्याच्यानंतर त्याच पद्धतीने कित्येक वर्ष ही पालखी सुरू राहिली. आणि पुढे आणखीन तुम्हाला सांगतो, म्हणजे आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की अशा आणीबाणीच्या क्रायसिसच्या काळामध्ये पालखी सुरू झालेली आहे. आणि ती पालखी ही राजसत्तेची गरज होती, की लोकांच्या मधली ही भावना, ऐक्याची भावना धर्माच्या माध्यमातून का होईना राहिली पाहिजे ना, परकीय शत्रूशी मुकाबला करायचा म्हटल्यानंतर. म्हणून तेव्हाच्या मराठा सरदारांनी या वारीला आश्रय दिलेला आहे. सगळी सामग्री पुरवलेली आहे. पालखी, ती काय त्याला म्हणतो आपण, बाकीचे जे तंबू, अमुक तमुक, या सगळ्या मराठा सरदारांच्याकडनं आलेल्या गोष्टी आहेत. आमच्याकडच्या याद्यांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता हे पालखी असतं उदाहरणार्थ, बुक्क्याची काय म्हणत त्याला, तबका असतील, आणखीन काय काय असतील, ज्ञानेश्वरी आणि अभंगांच्या हस्तलिखित असतील, तलवारी सुद्धा आहेत. कारण तो अत्यंत अराजकाचा, अस्थिरतेचा काळ होता. कुठून कोण येईल, काय करील, हे सांगता येण्यासारखं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे घोडे. घोडे लोकांना अजून समजत नाही या गोष्टी. आता ते रिंगण बघतात, रिंगणामध्ये एक दोन घोडे असतात, आणि खूप लोकांना त्याचं अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं. ते कुठं जातं का पाहायला मिळत नाही. पण त्या काळात खूप घोडे असायचे, सरदार मंडळीचे घोड्यावर न्यायची. आणि आल्यानंतर त्यात गात नाचत खेळत, त्या खेळामध्ये घोड्याचेही खेळ असायचे. रिंगण हा त्यातला एक. जसं आपण अलीकडच्या काळात सुद्धा बघतो ना, पोलो नावाचा खेळ खेळतात लोक, संस्थानिक वगैरे खेळायचे. अजूनही तो खेळला जातो, घोड्यावरची हॉकी म्हणूयात आपण त्याला एक प्रकारचे. तर तसे ते खेळ असायचे. पुढे मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर सैन्य गेलं आणि घोडे पण गेले. आता जे शिल्लक आहेत रिंगणामध्ये असणारे वगैरे, ते एक सांकेतिक मुद्दे शिल्लक राहिलेले आहेत. एवढंच फक्त मला आपल्याला सांगायचंय. तर या पद्धतीने राजाश्रय त्या याला मिळाला, पालखीला त्या याला. आणि पुढे ते वाढतच गेलं. 1832 साली देव देवस्थानमध्ये काही एक कुरबूर झाली हक्कांच्या वर्ण वगैरे, आणि म्हणून तेव्हा काही मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून आम्ही वेगळी नेतो, तुम्हाला काय करायचं ते करा, असं सांगून हैबत बाबा आरफळकर हे, आणि शितोळे सरकार, शितोळे म्हणजे शिंद्यांचे जावई, माजी शिंद्यांचे जावई शितोळे, त्यांच्यापैकी, त्यांच्या वंशजांच्यापैकी त्यांनी या पालखीला अधिक आश्रय वगैरे दिला. आणि मग आपण बघतो त्या सगळा मुक्काम, ते तंबू, तो सगळा लवाजमा, हा जणू काही लष्करी छावणीची एक तुम्हाला आठवण करून देईल असाच असतो ना. एक शिस्त त्याच्यात, ते लोकांना अजून आश्चर्य वाटतं. म्हणजे सैन्य जरी नाही राहिलं नंतरच्या काळात मराठ्यांचं, तरी सैनिकी शिस्त तेव्हा कशी असायची हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल, तर त्यासाठी वारीसारखं साधन नाही. तर मग त्या पद्धतीने चालू राहिली. आणि संतांचं जे काही तत्वज्ञान, जे काही साहित्य आहे, ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं लोक तिथे येतात पंढरपूरला, सगळ्या महाराष्ट्रातलं. त्यांच्यात भाषिक देवाणघेवाण होते. नवीन नवीन अभंग पाठ केले जायचे, हस्तलिखित एक्सचेंज व्हायची. त्यामुळे मराठी भाषा टिकून राहण्यात आणि मराठी भाषेला एक प्रमाण स्वरूप येण्यामध्ये, प्रमाण भाषा ही संतांची भाषा आहे मराठी भाषा, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर ते काम वारकरी संप्रदायाचं, या सगळ्या त्यांची जी यंत्रणा आहे दिंड्यांची, वारीतून जाणारी परत येणारी सगळ्या महाराष्ट्रातून, आणि परत आपापल्या गावी जाऊन कीर्तन भजन वगैरे वगैरे करणारी. तर हे महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये, म्हणजे फक्त आध्यात्मिक नव्हे, लक्षात घ्या, भाषिक, आणखीन कलात्मक सुद्धा, हे सगळे खेळ कला, याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान आहे. वारीचं मोठं योगदान आहे. आणि ती परंपरा अजूनही वर्धिष्णू होते. 19व्या शतकाच्या अखेरीला ती कशी होती याचं चित्र आपल्याला, मी सांगितलं त्याप्रमाणे, न्यायमूर्ती रानडे यांच्या त्या व्याख्यानातून पाहायला मिळतं. आणि आत्ताचं जे चित्र आहे ते आपण समोर बघतो. अनेक बदल झाले याच्यामध्ये. ब्रिटिशांचं राज्य आलं, स्वतंत्र झालो आपण परत. आत्ताही जे काही चालू आहे ते आपल्या समोरच आहे. लोकशाहीचा स्वीकार केला आपण, बाबासाहेबांची घटना आपण स्वीकारली वगैरे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने ही वारी अजूनही महाराष्ट्राची एक
ओळख राहिलेली आहे, मराठी संस्कृतीची ओळख राहिलेली आहे. किती तर प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आपल्याकडे इरावती कर्वे होत्या. इरावती कर्व्यांनी जी व्याख्या केली महाराष्ट्राची ती सांगतो आणि थांबतो, आणि मग अध्यक्ष त्यांचा समारोप करतील. ती व्याख्या अशी होती की ज्या प्रदेशातले लोक पंढरीला जातात त्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. विषय माहितीपूर्ण असं तुमचा मार्गदर्शन होतं. मी माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करावा. आवलगावकर सर. नमस्कार. आवाज येतोय? येतोय येतोय. हो, येतो 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 येतो. आज महाराष्ट्रातील धर्मशास्त्राचे, इतिहासाचे, तत्वज्ञानाचे मान्यवर अभ्यासक आदरणीय डॉक्टर मोरे सर यांनी अतिशय विचारपूर्वक पंढरपूरची वारी या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ते अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं व्याख्यान आहे. ज्याचा उल्लेख करताना प्रोफेसर मगर सरांनी 21वं पुष्प असं म्हटलेलं आहे. म्हणजे 30 पुष्प आजपर्यंत झालेली आहेत. त्यातली काही पुष्प मी स्वतःही ऐकलेली आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांना खरं तर सह्याद्री व्याख्यानमालेचे शिल्पकार म्हणून संबोधायला पाहिजे, कारण त्यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली आणि ती अभ्यासपूर्ण अशा महत्वाच्या विषयांवर केली. आजचेही व्याख्यान हे अतिशय महत्वाचं झालं ते या दृष्टीने की इथे येणारा व्याख्याता केवळ इतिहासाची मांडणी करीत नाही, तर इतिहासाची मांडणी करीत असतानाच अभ्यासकांच्या मनामध्ये अनेक नवे प्रश्न पेरून जात असतो आणि या नव्या प्रश्नांचं चिंतन करून काही एक भूमिका, काही एक दृष्टिकोन पुढच्या पिढीने समाजामध्ये निर्माण करावा, त्याची उत्तरं शोधावीत किंवा त्याचं मूल्यमापन करावं, हा एक दृष्टिकोन या व्याख्यानमालेच्या मागे आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. डॉक्टर सदानंद मोरे हे तर प्रसिद्ध अभ्यासक आहेत, आपण सर्व जाणतात. ज्यांनी पंढरपूरची वारी या विषयी भूमिका व्यक्त करीत असताना अगदी पहिल्या व्याख्यानापासून म्हणजे न्यायमूर्ती रानडेंच्या भूमिकेपासून तर आजपर्यंतचा जो सगळा इतिहास आहे, हा इतिहास वेगवेगळ्या अंगाने उकलण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो मार्गदर्शकांना अतिशय महत्वाचा आहेच, पण चिंतनाच्या पातळीवर अनेक प्रश्न निर्माण करून जाणारा आणि ज्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधार्थ पुढच्या आपल्या अभ्यासकाच्या वारकऱ्यांनी, तत्वज्ञानाच्या वारकऱ्यांनी आपला प्रवास सुरू करावा, इतकी ती महत्वाची अशा प्रकारची भूमिका ही आपल्याला इथे पाहायला मिळते. खरं म्हणजे भारतीय परंपरेमध्ये वारीचं महत्व हे अनन्यसाधारण आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. आणि म्हणूनच केवळ भारतीयच नव्हे तर पाश्चात्य अभ्यासकांनी सुद्धा वारी या संकल्पनेवर अभ्यास संशोधन करून ते पाश्चात्य देशांच्या अभ्यासकांना देखील उपलब्ध करून दिले, त्यावर लेखन केलेलं आहे. इथे येऊन वारी कशी जाते, वारी कशी निघते आणि वारीमध्ये जी काय व्यवस्था असते याचा सगळा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर या दृष्टीने देखील वारीचं महत्व आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. बोलता बोलता सहजपणे डॉक्टर मोरे यांनी काही गोष्टी सुतोवाच केलं, ते म्हणजे बदलणारी वारी. आणि ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक संस्कृती ही प्रवाही असते आणि वारी ही प्रवाही आहे. म्हणजे वारी मुळामध्ये प्रवाहीच आहे, पण या प्रवाहामध्ये अनेक स्तर हे नव्याने निर्माण होऊन जातात. आपल्या असं लक्षात येईल की मगाशी मोरे सर म्हणाले त्याप्रमाणे की अनेक फड आलेत, अनेक दिंड्या आल्यात आणि त्या केवळ संत ज्ञानदेवा पासून संत नामदेवांपर्यंतच किंवा तुकाराम महाराजांपर्यंतच त्या सीमित राहिलेल्या नाहीत, तर गावोगावून सुद्धा वेगवेगळ्या
दैवतांच्या नावाने येणाऱ्या दिंड्या या वारीमध्ये सहभागी होतात आणि ही दिंडी अधिक व्यापक होत चाललेली आहे. मोरे सर, कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेतला असं होईल, पण आपल्याला मला एक विनंती या निमित्ताने करावीशी वाटते की या वारीचा एक सलग अशा प्रकारचा इतिहास जर आपल्याला लिहिता आला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सबंध भारतीय परंपरेच्या दृष्टीने ही एक मोठी ऐतिहासिक अशा प्रकारची जमेची बाजू होऊ शकेल, ज्याच्यामध्ये आपल्याला आज वारीमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा जे आज सहभागी होऊ शकत नाही, थकलेले आहेत किंवा ज्यांचं चिंतन या दृष्टीने महत्वाचं आहे, अशा प्रकारच्या काही अनेक महाराजांच्या मुलाखती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घेता येईल आणि काही छायाचित्र सुद्धा देता येतील आणि एक समृद्ध इतिहास जो परंपरेतून एका विशिष्ट परंपरेपासून तो सुरू होतोय आणि आज ताग्यात सलगपणे सुरू राहतो आहे, तेव्हा याच्यामधली अनेक रहस्य हे तत्वज्ञानाच्या अंगाने, धर्मव्यवस्थेच्या अंगाने, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या अंगाने आपल्याला उलगडता येतील आणि येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत आमची कालची वारी ही कशी होती याचा एक सुंदर इतिहास जर तयार झाला तर मला असं वाटतं की ही एक मोठी सांस्कृतिक ठेव आपण निर्माण करू शकाल आणि आपणच ती करू शकाल. ह्याबद्दल मला अधिक आत्मविश्वास आणि अभिमान वाटतो आहे. आणखी एक मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आज जी भारतीय ज्ञान प्रणाली आपण अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर घेतो आहोत किंवा भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास हा येणाऱ्या नव्या पिढ्यांच्या समोर ठेवतो आहोत, या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये जे मूल्य शिक्षण आहे या मूल्य शिक्षणामध्ये वारीचा समावेश करण्याची गरज आहे. आणि मोरे सर, तुम्हाला सांगायला हरकत नाही की मराठी भाषा विद्यापीठाची जी भारतीय ज्ञान प्रणालीची जी अभ्यास पत्रिका आहे त्या अभ्यास पत्रिकेमध्ये आपण याचा समावेश केलेला आहे की जेणेकरून ही वारी राहत नाहीये, तर एक सांस्कृतिक परंपरा आपल्याला कशी येता येते की जिथे संघर्ष नाही पण सेवाभाव आहे, आत्मीयता आहे आणि या आत्मीयतेच्या मागे असणारं एक धर्मशास्त्र जे आहे, तर या धर्मशास्त्रामधून आलेली जी जीवनमूल्य आहे जी वारीमध्ये वर्षानुवर्ष पेरली जातात आणि असं कधी होत नाही की या वारीमध्ये काही लोकांचा संघर्ष झाला आणि भांडणं झाली वगैरे, असं नाही. उलट सेवाभाव आहे. म्हणजे आपण वारीची चित्र पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अनेक लोक तिथे दाढी करून देणारे काही सेवक असतात, हातपाय दाबून सेवा करणारे सेवक असतात, वस्त्र धुणारे सेवक असतात, आहाराची व्यवस्था करणारे सेवक असतात. ही जी संबंध व्यापक कल्पना आहे, म्हणजे हे जे मॅनेजमेंट आहे, तर हे मॅनेजमेंट जे आहे हे मॅनेजमेंट वारीमध्ये कशा पद्धतीने आपलं सेवादास्य देत आहे याच्या मागे एक धर्मव्यवस्था उभी आहे. म्हणजे आध्यात्मिक भीती माणसाच्या मनामध्ये असतं असं नेहमी म्हटलं जातं, पण ती केवळ भीती नसते, तर त्याच्या मागे अध्यात्माची एक आत्मीय भावना असते आणि या आत्मीय भावनेतून ही सगळी सेवा केली जात असेल तर तिचं मूल्य हे भारतीय ज्ञान प्रणालीच्या दृष्टीने, मूल्य शिक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी आणखी एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो सर, की मॅनेजमेंट ही अभ्यासपत्रिकाही आपल्याकडे राहील किंवा इतर विद्यापीठांनी देखील याचा विचार करायला हरकत नाही. आपल्याकडे जेव्हा मॅनेजमेंटची अभ्यास पत्रिका तयार होईल त्यावेळेला आपल्याला वारीचं जे मॅनेजमेंट आहे, संतांचं जे मॅनेजमेंट आहे, या मॅनेजमेंटच्या देखील या व्यवस्थापनाच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये समावेश करता येऊ शकेल इतकी याची व्यापकता आहे. तेव्हा आपण खरं म्हणजे एक व्याख्यान दिलं पण अनेक प्रश्नांना, अनेक दिशांना चालना देण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या वतीने आपले आभार मानतो आणि संयोजकांचे आभार मी यासाठी मानतो की एका चांगल्या व्याख्यानाच्या अनुषंगाने मला काही मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. धन्यवाद मगर सर, मोरे सर धन्यवाद आणि देवाणकर सर आपले मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानाला आपण अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलात त्याबद्दल मी संचालनाच्या वतीने, शासनाच्या वतीने आपले आभार मानतो. तसेच आजच्या व्याख्यानाला जी सर्व महाराष्ट्र राज्यामधून बरीच मंडळी सहभागी झाली होती त्या सर्वांचे मी आभार मानतो. शिक्षक, पालक, विद्यार्थी, त्यानंतर प्राध्यापक मंडळी आहेत, प्राचार्य आहेत, सहसंचालक आहेत, सर्वांचे आभार मानतो.
आणि सत्य शेवटी आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय मोरे सरांनी आम्हाला वेळ दिला आणि वारीतल्या अनेक गोष्टी उलगडून सांगितल्यात. म्हणजे सामान्य जणांना अनेक गोष्टी माहीत नाहीत सर यातल्या. वैयक्तिक याच्यात सांगतो की मलाही खूप काही गोष्टी यातल्या समजल्यात की तुम्ही कृष्णाचं मूर्त रूप पासून तर अगदी आता इरावती कर्वेंची जी व्याख्या आहे महाराष्ट्राची ती सुद्धा आम्हाला अतिशय म्हणजे भावली. वारी ही उपासना आहे आणि सामूहिक उपासना आणि उपासनेतून सामूहिकता. फार अतिशय मोलाचे शब्द आहेत ते. खूप भावलेत हे शब्द. तर मी सर संचलनाच्या वतीने शासनाच्या वतीने मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण वेळ दिलात आणि आज आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो सर. आणि आजचं आपलं सत्र इथेच समाप्त होतं. हे सत्र आपणा सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ शुगर सर. थँक्यू सर. हे सत्र व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे युट्यूबला DHEच्या वेबसाईटला पण उपलब्ध आहे. ज्यांना कोणी बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल तर त्यांना सुद्धा ते आम्ही उपलब्ध करून दिले. पुन्हा आम्ही पुढच्या शुक्रवारी असे नवीन एका तज्ज्ञाबरोबर आणि व्यक्तिमत्वाबरोबर पुन्हा या प्लॅटफॉर्मवर येऊ. तोपर्यंत मी आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू सर.